आता मंडपात मित्रांनो सोन्याच्या अंगठी देखील पडलेले आहेत आणि त्यामुळे बँड बंद केला आहे. तर बघूया आता कोणाला भेटते की नाही. नमस्कार, जय इकॉनॉमिक एक्सपर्ट तर कशा सर्वजण आय होप सहमत असतील आणि माहीत राहायला पाहिजे. मित्रांनो, जीवनात प्रयत्न करा, यश नक्की भेटेल. इच्छा असेल तर मार्ग दिसेल. कधी कोणाचा वाईट करू नका, हस्सा आणि हसवा. मी स्वप्नील किनी पुन्हा एकदा ज्ञान युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत करत आहे. चला मित्रांनो, सबस्क्राईब करून घ्या. ब्लॉग खूप लेट येतात कारण की काही कारणास्तव मी व्हिडिओ बनवत नाही. म्हणजे कधी कधी पोरगं जोडीला कोण व्हिडिओ करायला कोण नसते, कधी कधी असते तेव्हा आपला ब्लॉग असतोच. तर आजचा ब्लॉग असा आहे की मोरेगावमध्ये तर शो आहे. थँक्यू सो मच बंटी. तर आज मयूर दादाची हळद. तर आज मोरेगावमध्ये शो आहे. मी आहे, नंदा आणि श्वेता, पुन्हा एकदा सायगन्स म्युझिकल ग्रुप, DJ शाहबाज. तर जास्त प्रवचन देत नाही मित्रांनो. आता मी स्टेटस वगैरे काय ठेवत नाही. इकडे शो आहे, तिकडे शो आहे, इकडे एवढी टिप पडली तेवढी टिप पडली, हे ठेवतच नाही. काही जण बोलतात तू काय स्टेटस ठेवतच ना, मी ठेवतच नाही. तर काही काना असं वाटतंय की मी स्टेटस ठेवत नाही म्हणून मला शो नाही मिळत. तसं काही नाही मिळत. माझं तर कंटिन्यू शो चालू आहेत. तर कारण की पाठीमागे जे बोलणारे असतात ते काही ना काही बोलतच असतात. तर या काय लोकांना काय दाखवायचं, आपण कमावतो, शो करतो, बस. स्वतःला माहिती आहे आपण किती शो करतो आणि किती नाही. स्टेटस ठेवून त्याचा काही फायदा नाही, तर मिळत नाही. तर एवढं मी प्रवचन देत नाही मित्रांनो. आज खूप बोलायचं वाटत होतं पण नाही बोलत. आता काल पण शो होता, आज पण शो आहे. आज तारीख मोरेगावमध्ये आहे. काल पण आपला शो होता. तर पूर्ण थकून गेले मित्रांनो. जवळजवळ 24 तारखेपासून कंटिन्यू शो चालू आहेत. तर जास्त प्रवचन देत नाही, राहा कंटिन्यू. नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आता निघू आता डायरेक्ट थेट जेते थोडा लवकर जाणार आहे. तर प्रवचन देत नाही आणि राहा कंटिन्यू. आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. घे ना थोडा वेळची ऐक. फायनली आता पोचलेलो आहोत मयूर दादाच्या हल्दीला. आणि श्वेता सिंगर, आशिष काय आणि भाऊ बघत असतो. आणि हे आणि हिरो आणि मुंबईचा फॅन कडे गेला. मुंबईचा फॅन कडे गेला रे थोडं. हे आणि मुंबईचा फॅन दोन. श्वेताने दिलेला कुर्ता घातलेला आहे, फुकट दिला आहे, तोच घातला आहे. बघू आता.
मंडपात मित्रांनो सोन्याच्या अंगठी देखील पडलेले आहेत आणि त्यामुळे बँड पण केलं आहे. तर बघूया आता कोणाला भेटते की नाही. तुला आता चालू करतो. सोन्याच्या अंगठी हरवल्या आणि सोनं इतकं महाग झालं का काय तुम्हाला बोलतो. आणि सोन्याच्या अंगठी आहे. आता शैबाजने ब्लोवर लावलेला आहे आणि शैबाज काय करतो त्यालाच माहिती आहे. आता बघूया ह्या कचरामध्ये सोन्याची अंगठी पडलेली आहे. कोणाला भेटेल त्याला भेटेल कारण की सोने एवढं महाग आहे ना मित्रांनो तुम्हाला काय सांगू. आणि इकडे मुंबईचं काय सत्यानाश सोकड झालेला आहे. ह्याला वाटलं होतं का मुंबई जिंकेल पण बिचारा आज वाटते हा जेवणार नाही वाटते. हा आणि श्वेता तिकडे लग्न व्हिडिओ ये बाबा तुला उशीर घेऊन आला. अरे ये बाबा तुला उशीर घेऊन आला. 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 अरे ये बाबा तुला उशीर घेऊन आला. या ठिकाणी बळीदादाचे आई वडील अनिल बाबा आणि रेखा या ठिकाणी आलेले आहेत. अरे अनिल दादाचा गोष्ट दादाचा मागलाई मोठा. अनिल दादाचा गोष्ट दादाचा मागलाई मोठा. अनिल दादाचा गोष्ट दादाचा मागलाई मोठा. दादाचा गोष्ट दादाचा मागलाई मोठा. अनिल दादाचा गोष्ट दादाचा मागलाई मोरेगाव गावामध्ये गावाचा मोठा. मोरेगाव गावामध्ये गावाचा मोठा. मोरेगाव गावामध्ये गावाचा मोठा. मोरेगाव गावामध्ये गावाचा मोठा. अनिल दादाचा गो दादाचा मागलाई 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 मोठा. लेखा आईची गो आईची खरेदी झाली. 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 लेखा आईची गो आईची खरेदी झाली.
तेजल ताई तेजल लाडकी करवली दिसते मला आई तुझी तेजल ताई आले बाई तुझी तेजल ताई
प्रथा आहे. जर नवऱ्याची लाडकी बहीण असली तर आम्ही तिला उखाणा घ्यायला लावतो. तो उखाणा घ्यायचा दोघींपैकी कोणी? ताईचं नाव काय? सेजल. हाय तरी सेजल ताई,